नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सततच्या या 2-3 दिवस जर तुम्ही बघितलं तर आपला व्हिडिओ थोडा उशिरा येतो. त्याचं कारण सांगतो. पाऊस जास्त असल्यामुळे लाईट आणि जे काही आपले नेटवर्क आहे त्याच्यामध्ये खूप मोठा इश्यू येत आहे. तरी सुद्धा दिलेल्या दिवसाचा जो काही विषय आहे त्या विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज येत आहे. मित्रांनो, आजही तुम्हाला मी इयत्ता 1ली ते 8वी साठी ज्या काही आपण एक्झाम देतो त्या एक्झाम मध्ये आता 26 नोव्हेंबरला जे काही एक्झाम होणार आहे ती म्हणजे कोणती एक्झाम तर नवोदय परीक्षा इयत्ता 5वी 6वी साठी प्रवेश. या नवीन अभ्यासक्रमानुसार या नवोदय मध्ये परिसर अभ्यास EVS समाविष्ट झाला असून त्याच्यामध्ये 20 प्रश्न तुम्हाला 25 गुणांसाठी येणार आहे. 100 गुणांची परीक्षा असते आणि हा विषय आपल्याला या वर्षी नव्याने दिला गेलेला आहे. त्यामध्ये जे काही टॉपिक आहेत त्यामधील पहिला टॉपिक नैसर्गिक जग याच्यावर सराव संच म्हणून नवोदय पॅटर्नवर आधारित असे 50 प्रश्न उत्तरासह आज आपण घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, तुमचं या VHG आणि विश्वजित सर गुरुकुल मध्ये स्वागत आहे. चला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि इतर जे काही आजूबाजूचे आपले विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही सदर व्हिडिओ काय करा, शेअर करा. तर चला सुरुवात करूया आपण नवोदय 2026-27. बघा मित्रांनो, नवोदय EVS पहिला टॉपिक आपण घेतोय नैसर्गिक जग. 50 महत्वाचे सराव प्रश्न. इयत्ता 5वी म्हणजे इयत्ता 6वीची प्रवेश परीक्षा. प्रश्न, पर्याय आणि उत्तर भाग 1. प्रश्न क्रमांक 1. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यास काय म्हणतात? जलचक्र हा विषय तुम्ही अभ्यासला असेल. काय जलचक्र म्हणजे काय आहे? नाही, पाण्याची वाफ होणे. ते पाण्याची वाफ पुन्हा काय कुठे जाते? आकाशात जाते. तिथे ढग तयार होणे आणि त्याच्यातून पुन्हा काय पडतो? पाऊस पडतो. आहे नाही? आणि पुन्हा ते पाणी नद्यांद्वारे आपल्या समुद्राला येऊन मिळतं. सूर्याच्या उष्णतेमुळे त्या पाण्याचं काय होतं? वाफेत रूपांतर होते. म्हणजे मित्रांनो काय होतं? बाष्पीभवन होतं. काय होतं? बाष्पीभवन. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होणे म्हणजे बाष्पीभवन होणे. लक्षात राहील? चला पुढचा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न मित्रांनो, पाण्याची वाफ थंड होऊन लहान थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पाण्याची वाफ थंड होऊन लहान थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला मित्रांनो संगणन असं म्हटलं जातं. जेव्हा पाण्याची वाफ होते तेव्हा ते काय होते? थंड होते आणि त्याचे थेंब तयार होतात. असं कधी होतं? जेव्हा आपण पाणी सकाळी बघा आंघोळीसाठी चुलीवर किंवा गॅसवर पाणी तापवल्यानंतर उकळल्यानंतर वरती जर आपण झाकण जर ठेवलं तर त्या झाकणावरती ही वाफ जमा होऊन तिथे पाण्याचे थेंब तयार होतात. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो? संगणन असे म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? संगणन असं म्हटलं जातं. लक्षात राहील? चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी जलचक्राचा योग्य क्रम कोणता? कुठला क्रम आहे? तुम्हाला सांगितलं मगाशी. काय? ज्या वेळेस समुद्राच्या पाण्याची वाफ होते म्हणजे काय होतं? सूर्याचं जे काही उष्णता आहे त्या उष्णतेमुळे त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झालं की त्याचे ढग तयार होतात म्हणजे काय होतं? संगणन होतं आणि पुन्हा काय होतं? वर्षा म्हणजे पाऊस पडला जातो. हा जलचक्राचा योग्य क्रम आहे मित्रांनो. बाष्पीभवन, संगणन आणि वर्षाव. चला पुढचा प्रश्न घेऊ. पाऊस, हिमवर्षाव किंवा गारांच्या स्वरूपात पाणी पृथ्वीवर पडण्यास काय म्हणतं? काय म्हटलं जातं? पाऊस जेव्हा पडतो त्याला काय म्हणतो आपण मित्रांनो? वर्षाव. काय म्हटलं जातं? वर्षाव. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न घेऊया. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पाऊस ज्या वेळेस पडतो म्हणजे वर्षाव ज्या वेळेस होतो त्यावेळेस हे पाणी जमिनीमध्ये काय होतं? मुरतं.
त्याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? झिरपणं. काय म्हणतो? झिरपणे. लक्षात ठेवायचं, झिरपणे. ओके, चला. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी जर विचारली तर नाईल नदी येते. भारतातील सर्वात लांब नदी विचारली तर कोणती येते? गंगा नदी येते. या गंगा नदीची एकूण लांबी 2525 किलोमीटर म्हणजेच 1569 मैल आहे. काय लक्षात? भारतातील सर्वात लांब नदी कुठली? गंगा नदी. जगातील नाईल नदी. लक्षात राहील. गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? नाही, गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? कुठल्या नदीला? गोदावरीला कुठल्या नावाने ओळखलं जातं? दक्षिण गंगा. लक्षात ठेवायचं, कुठल्या नावाने ओळखलं जातं? दक्षिण गंगा. चला पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? बघा मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं जगातील सर्वात लांब नदी जी तुम्हाला माहिती आहे नाईल नदी, बरोबर. त्याच्यानंतर आपण कुठे आलो? आपल्या भारतातील सर्वात मोठी लांब नदी आहे की नाही, ती नदी बघितली. आता आपण कुठे आलो आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. तिची एकूण लांबी किती आहे? 1465 किलोमीटर. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कुठली? तर गोदावरी. चला पुढचा प्रश्न. नदीच्या ज्या ठिकाणाहून प्रवास सुरू होतो त्याला काय म्हणतात? म्हणजे नदी ज्या ठिकाणाहून सुरुवात करते त्याला काय म्हटलं जातं? उगम म्हटलं जातं. उगम. नदीचा उगम काय म्हटलं जातं? उगम. चा प्रश्न. दोन नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला काय म्हणतात? दोन नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला आपण संगम म्हणतो. काय म्हणतो? संगम. एकत्र येणे. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्वतरांग कोणती? मित्रांनो, भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्वतरांग जर विचारलं ना तर कुठला पर्वत सांगायचं? हिमालय पर्वतरांग. कोणती? हिमालय पर्वतरांग. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट. जगामध्ये सर्वात उंच कुठला आहे? माउंट एव्हरेस्ट. लक्षात राहील. या माउंट एव्हरेस्टची समुद्र सपाटीपासून जी काही उंची आहे ती 8848.86 मीटर आहे. म्हणजेच किती? 29,029 फूट या माउंट एव्हरेस्टची उंची आहे. मित्रांनो, अजून एक याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, कळसुबाईचं शिखर किती उंच आहे शोधून काढा बरं आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न तोपर्यंत. प्रश्न क्रमांक 13. सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं? सह्याद्री पर्वतरांगेला पश्चिम घाट या नावाने ओळखलं जातं. काय? पश्चिम घाट. महाराष्ट्रातून जाणारी प्रमुख पर्वतरांग कोणती? महाराष्ट्राला सह्याद्री. सह्याद्रीचा सिंह गर्जतो. बोलतो ना आपण शिवशंभू राजा. हीच ती पर्वतरांग सह्याद्रीचा सिंह. या सह्याद्रीच्या गर्जनातून, सह्याद्रीमधून जे काही गर्जना होते तेच महाराष्ट्रातून जाणारी प्रमुख पर्वतरांग कोणती? सह्याद्री. लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न. पर्वतांवर सामान्यात तापमान कसे असते? मित्रांनो, पर्वतांवर सर्वसामान्यात तापमान जे आहे ते कसं राहतं? तुलनेनं थंड राहतं. कसं राहतं? थंड राहतं. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. दोन पर्वतांच्या मधील सखल भागाला काय म्हणतो?
मित्रांनो, 2 पर्वत जर असतील आणि त्याचा सकल भाग जर असेल तर त्याला आपण दरी म्हणतो. काय म्हणतो? दरी. भूरूपे आहेत मित्रांनो, भूरूपे. पर्वत, पठार, दरी. तुमचा डिटेल पण अभ्यास मी घेणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला मी काय दाखवतोय, ते प्रश्न दाखवतोय सरावासाठी, म्हणजे तुम्हाला याचा अभ्यास कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे लक्षात येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 17. उंच आणि तुलनेने सपाट भूभागाला काय म्हणतात? भूरूपे हा धडा वाचा, त्याची माहिती बघा. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं काय दिलेलं आहे, संकल्पना समजवलेल्या आहेत. उंच आणि तुलनेत सपाट भूभागाला काय म्हणतात? पठार. काय म्हटलं जातं? पठार. पुढचा प्रश्न क्रमांक 18. मित्रांनो, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 18. अनेक नद्यांचा उगम कोणत्या प्रदेशात होऊ शकतो? अनेक नद्यांचा उगम हा पर्वतीय प्रदेशात होऊ शकतो. पुढचा प्रश्न. पाण्यात वाढणारी वनस्पती कोणती? मित्रांनो, पाण्यात वाढणारी वनस्पती कुठली आहे? कमळ. कमळ कुठं वाढतं? पाण्यात. नाही? पुढचं प्रश्न क्रमांक 20. वाळवंटी प्रदेशात पाणी साठवून ठेवण्यासाठी प्रसिद्ध वनस्पती कोणती? कुठली मित्रांनो? कॅक्टस. काय म्हटलं जातं? कॅक्टस. कॅक्टस ही वनस्पती काय करते? वाळवंटी प्रदेशामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी प्रसिद्ध वनस्पती आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21. वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते? मित्रांनो, वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठली? सूर्यप्रकाश. प्रकाश संश्लेषण जी काही क्रिया आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं? सूर्यप्रकाशाचा जो काही प्रकाश आहे ती महत्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्यातून काय केलं जातं? अन्न तयार केलं जातं. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया अभ्यास केलाच असेल, विज्ञानामध्ये आहे ते. चला पुढचा बघूया. पुढचा प्रश्न क्रमांक 22. वनस्पती वातावरणातून कोणता वायू घेतात? मित्रांनो, वनस्पती वातावरणातून कार्बन डायऑक्साईड घेतात. कुठला वायू घेतात? कार्बन डायऑक्साईड. म्हणून सकाळी सकाळी जर हिवाळ्यामध्ये आपण झाडाच्या खाली उभं राहिलं तर आपल्याला गरम वाफ लागते. त्याचं कारण काय? तर ते काय करतात? कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन सोडत असतात. रात्री उलट करतात. रात्री ते काय करतात? कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणून सांगितलं जातं झाडाखाली झोपू नये. रात्री जर झाडाखाली तुम्ही जर झोपलात तर दगावण्याची शक्यता असते. आपल्याला सांगतात झाडाखाली रात्री झोपू नये, मृत्यू होतो. एखादा पटकन म्हणतो, कारण झाडावर काय असतंय? भूत असतंय. भूत नसतंय मित्रांनो. झाडावर रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतं. त्या कार्बन डायऑक्साईडचा जास्त परिणाम आपल्या शरीरावर झाला आणि ते सहन झालं नाही तर आपण दगावू शकतो. वनस्पती वातावरणातून कोणता वायू घेतात? कार्बन डायऑक्साईड. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता प्राणी पाण्यात राहतो? पाण्यामध्ये राहणारी गोष्ट कुठली आहे? मासा. सगळ्यांनाच माहिती आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24. मासे पाण्यात श्वसन करण्यासाठी कशाचा वापर करतात? कल्ले. त्यांना काय असतात? कल्ले. आणि ज्यांच्याद्वारे ते काय करतात? ऑक्सिजन घेत असतात. श्वसन करण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग असतो. चला पुढे बघूया. क्रमांक 25. खालीलपैकी कोणता प्राणी उभयचर आहे? उभयचर. उभयचर आहे की नाही? भूचर, जलचर आणि उभयचर. भूचर म्हणजे काय? जे जमिनीवर राहतात. जलचर म्हणजे काय? जे कुठे राहतात? जलामध्ये, पाण्यात. आणि उभयचर हे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. असं कोण आहे मित्रांनो? बेडूक. कोण आहे? बेडूक.
चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25-26. खालीलपैकी कोणता शाकाहारी प्राणी आहे? हरिण काय आहे? शाकाहारी आहे. कारण इथे बाकीचे दिलेत ते सगळे काय आहेत? मांसाहारी आहेत. म्हणून हरिण काय आहे? शाकाहारी आहे. व्हेजिटेबल, नॉन व्हेजिटेबल. पुढचा 27. खालीलपैकी कोणता प्राणी मांसाहारी आहे? आता दिलाय शेळी, गाय, हरिण हे काय आहेत? मांसाहारी आहेत का? नाही. तर वाघ काय आहे? मांसाहारी आहे. पुढे प्रश्न क्रमांक 28. मधमाशा वनस्पतींसाठी कोणत्या महत्वाच्या प्रक्रियेत मदत करतात? मधमाशा वनस्पतींसाठी कोणत्या महत्वाच्या प्रक्रियेत मदत करतात? परागीभवन. कशासाठी? परागीभवनासाठी उपयोग करतात, म्हणजे प्रक्रियेत मदत करत असतात. हे सगळं तुम्हाला मी एखाद्या लेक्चर मध्ये हा पूर्ण भाग समजून सांगणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29. रेल्वे कोणत्या प्रकारच्या वाहतुकीत येते? रेल्वे ही स्थल वाहतुकीमध्ये येते, कारण ती जलामधून जात नाही, हवाईमधून होत नाही, हवेत उडते आणि समुद्रातूनही पळत नाही, समुद्रामधून जात नाही, पाण्यातून जात नाही. ती स्थळ वाहतूक आहे का नाही? काय तयार केली जाते त्याच्यावर? रेल्वेसाठी पटरी तयार केली जाते, स्थळ वाहतूक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 30. जहाज कोणत्या प्रकारच्या वाहतुकीचे साधन आहे? जहाज कुठून जातं? जलामधून जातं. नाही तर तुम्ही म्हणाल जहाजाला काही पंख लावले नाही, ते हवाईमधून चाललंय, तलामधून, म्हणजे रस्त्यावरून ते काही पळत नाही आणि रेल्वेच्या मार्गावरून पण पळत नाही. ते कुठून जातं? जळामधूनच जातं. पुढचा प्रश्न क्रमांक 30. 31 बघूया. विमान कोणत्या प्रकारच्या वाहतुकीचे साधन आहे? विमान हे हवेतूनच जातं मित्रांनो. तर उडवाल त्याला रेल्वेवरून, आहे का नाही? तर उडाल पाण्यात, तुमचा काही नियमच नाही. चला पुढे प्रश्न क्रमांक 32. नदीच्या पलीकडे जाण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन उपयोगी ठरू शकते? नदीच्या पलीकडे जर जायचं असेल तर होडी आपल्याला उपयुक्त ठरू शकते. तर तुम्ही बोलाल जरा रेल्वे पण जाते नदीवरून ब्रिज टाकून, तर नदी त्या साईडला जायचे तर आपण रेल्वेतून जाऊया. असं नका करू, ते होडीतूनच जाता येतं. शहरातल्या मुलांना विचारलं का दूध कोण देतं? तर भैया, आहे की नाही? का? तर भैया त्याच्या दारात येतो. आणि गावाकडच्या मुलांना विचारलं दूध कोण देतं, तर ते सांगतात गाय किंवा म्हैस. कशी अवस्था. पुढचा प्रश्न क्रमांक 33. डोंगराळ भागात रस्ते तयार करताना कोणती अडचण अधिक असू शकते? डोंगराळ भागामध्ये रस्ते जर तयार करायचे असतील तर सगळ्यात महत्वाची अडचण आहे चढ उतार. डोंगराळ भागात कसा असतोय? चढ उतार. रस्ता कसा तयार करायचा? तर चढ उतार ही मोठी अडचण आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34. पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक हादरे बसण्याच्या घटनेला काय म्हणतात? भूकंप. अचानक हादरे बसतात ना मित्रांनो, त्याला काय म्हणतात? भूकंप. भूकंप. मित्रांनो प्रश्न आवडत असतील ना तर नुसतं फक्त ऐकू नका, लाईक करत चला, काहीतरी कमेंट टाका. नक्कीच त्याच्यावर तुम्हाला पुढे मी चांगले प्रश्न अजून दुसऱ्या भागामध्ये काढेल. तो दुसऱ्या टॉपिकवर असेल. तुम्हाला एखादा टॉपिक सांगा, तो तुम्हाला मी तसा पण शिकवेल. आपला चॅनल सगळा मोफत आहे मित्रांनो, त्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचे पैसे आकारले जात नाहीत. अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी परिसरात पसरल्यास कोणती आपत्ती येऊ शकते? अचानक तुमच्याकडे पाणीच पाणी झालं, तिकडे तिकडे पाणीच पाणी, काय येईल? पूर. काय येतो? पूर. दुष्काळ कधी येतो? पूर झाला, भूकंप झाला. भूकंपापेक्षा पूर जर झाला आणि सगळं काही वाहून गेलं तर दुष्काळ येतो, आहे का नाही? चला प्रश्न क्रमांक 36. बराच काळ पाऊस न पडल्यामुळे कोणती परिस्थिती निर्माण होते? पाऊस पण जर नाही पडला तर मात्र काय होते? दुष्काळ निर्माण होतो. तर पाऊस जास्त पडला, पूर आला, पूर आल्यानंतर मग काहीच करता आलं नाही, तो पण दुष्काळ झाला. आणि बराच काळ पाऊस पण पडत नाही, तो पण दुष्काळ झाला, आहे की नाही? जगावं की मारावं, टू बी ऑर नॉट टू बी, अशी अवस्था दुष्काळ म्हणजे.
प्रश्न क्रमांक 37. समुद्रावर निर्माण होणाऱ्या अतिशय वेगवान वादळाला काय म्हणतात? है की नाही? काय म्हटलं होतं मित्रांनो? चक्रीवादळ. काय म्हणतात? चक्रीवादळ. समुद्रात निर्माण होणारे अतिशय वेगवान जे वादळ होतं ना, समुद्रामध्ये बोटी ज्यावेळेस जातात, भरती ओटी जेव्हा भरती असते त्यावेळेस कुठल्याही पद्धतीची बोट शक्यतो जात नाही, कारण चक्रीवादळ ही खूप मोठी समस्या आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 38. डोंगराचा मोठा भाग माती व दगडांसह खाली घसरण्याच्या घटनेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात भूस्खलन. मालीला जी घटना झाली ना, तुम्हाला आहे बघा पुस्तकामध्ये, इंग्रजीच्या पुस्तकामध्ये आहे मालींची घटना. खूप भयंकर आहे मित्रांनो. एकदा तुम्ही बघा युट्यूबला. मालीमध्ये जो काही भूस्खलन झालं, अख्खं गाव गायब झालं, संपूर्ण गाव. आणि ते पण कधी घडलं होतं? पहाटे 7च्या आसपास, तेव्हा सगळी मुलं बालक सगळे लोक झोपेच्या अवस्थेत होती, झोपलेली होती. खूप भयंकर झालं मित्रांनो माळीत. एकदा बघा, ते वाचा, तुमच्या लक्षात येईल. युट्यूबला बघा व्हिडिओ. भूस्खलन खूप डेंजर आहे. चला पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 38 नंतर 39. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वप्रथम काय करणे महत्वाचं आहे? तर सुरक्षित ठिकाणी जाणं महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला समजतंय की आता नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकते, आपल्याला सूचनाही दिल्या जातात, बराच वेळ याच्या सूचना आपल्याला मिळतात, त्यावेळेस सर्वप्रथम काय करायचं? सुरक्षित ठिकाणी जायचं. पूर येत असेल ना, है की नाही, सुनामी जर आली असेल ना, तर कुठंतरी उंच भाग शोधायचा आणि उंच ठिकाणी जायचं, म्हणजे सुरक्षित ठिकाणी जात चला. पुरच नाही, असे इतर पण जे काही आपत्ती आहेत त्या आपत्तींपासून जर आपल्याला सूचना मिळाली तर सुरक्षित ठिकाणी जाणं योग्य आहे. अफवा पसरवायच्या नाही, त्याला अफवा पसरवू नये, है का नाही, ती वेड्यांची काम आहेत. त्याने माणसं सुरक्षित ठिकाणी जातात. प्रश्न क्रमांक 40. घरचा प्रमुख घराचा प्रकार मुख्यतः कशावर अवलंबून असतो? घराचा प्रकार हा कशावर असतो? हवामान आणि परिसर. इग्लू बघा, इग्लू स्वरूपाचे जे घर असतात तेथील हवामान आणि परिसर याच्यानुसारच घराचा प्रकार असतोय. आपल्याकडची पण घर बघा, है नाही, जसा हवामान तसा परिसर तसाच घराचा प्रकार असतोय. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 41. बर्फाळ प्रदेशात कोणत्या प्रकारचे घर आढळू शकते? मगाशी तुम्हाला म्हणालो बर्फाळ प्रदेशामध्ये इग्लू, कारण इग्लूचे जे घर असतं ते पूर्णपणे कसं असतं? गोलाकार आणि शंकूच्या आकाराचं असतं, जेणेकरून जे बर्फाळ आहे, जे बर्फ आहे ते वरती साचून राहणार नाही, ते खाली येतं, है की नाही. म्हणून तिथे काय केलं जातं? इग्लू नावाचं घराचा प्रकार आढळून येतो. प्रश्न क्रमांक 42. पूर येणाऱ्या भागात घर उंचावर बांधण्याचा फायदा काय? तुम्हाला मगाशी सांगितलं मी, पुराच्या वेळेस तुम्हाला घर जर उंचावर असेल, म्हणजे आपण जर उंचावर जाऊन बसलो तर त्या पुरापासून आपला बचाव होऊ शकतो. पुराच्या पाण्यापासून घराचे संरक्षण होण्यास मदत होते. कारण मित्रांनो, घर जर आपली जर उंच भागावर नसतील आणि पूर जर आला, सुनामी जर आली, तर घरातील सगळ्या साहित्याची वाट लागून जाते. 2005 मध्ये जो काही आपल्या मुंबईमध्ये हाहाकार माजला, पूर सुनामी आली, तो पण व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघा. खूप बेकार अशी जीवितहानी झाली आणि खूप भयानक आहे रे. म्हणून पूर येण्याच्या भागात घर उंचावर जर असलं तर खूप आपल्या घराचं संरक्षण होतं, आपलंही संरक्षण होतं. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 43. मुसळधार पाऊस पडणाऱ्या प्रदेशात घराच्या छताला उतार का दिला जातो? मुसळधार पाऊस जर पडत असेल तर ते पाणी साठून राहू नये, पाणी सहज खाली वाहून जाण्यासाठी.
काय केला जातो, तर मुसळधार पाऊस पडणाऱ्या प्रदेशात घराच्या छताला उतार दिला जातो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. भटक्या लोकांकडून तात्पुरत्या निवाऱ्यासाठी खालीलपैकी काय वापरलं जाऊ शकतं? भटक्या लोकांकडून तात्पुरत्या निवाऱ्यासाठी काय वापरला जातो? तंबू. आपण बघतो आपल्या गावाकडे जर शेतात बरेचसे लोक जेव्हा बाहेरून येतात तेव्हा शेतामध्ये काय वापरतात, काय टाकतात? तंबू टाकतात आणि तंबू टाकून ती लोक राहतात ना, बघितलं असेल ना कुठेतरी. शहरातील लोकांना पण तसा अनुभवायला मिळतोय. मोकळी जागा जर कुठे असेल तर तिथे काही लोक तंबू टाकून राहतात. प्रश्न क्रमांक 45. घर बांधताना स्थानिक हवामानाचा विचार करणे का आवश्यक आहे? आवश्यक आहे मित्रांनो, कारण घर परिसरासाठी अधिक योग्य व सुरक्षित बनवण्यासाठी. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला जर सांगितलं का तिथे वारंवार पूर येतो, तिथे तुम्ही घर बांधाल का? नाही. काय सुरक्षितता आहे? आपल्या घराच्या सुरक्षितेसाठी आपण स्थानिक हवामानाचा नेहमी विचार करत असतो. पुढचा बघूया, प्रश्न क्रमांक, बघा इथे उतार्यावर आधारित तुम्हाला प्रश्न 46 पासून ते 50 पर्यंत दिलेले आहेत. उतारा लक्षपूर्वक वाचायचा आहे. काय दिलंय? एका गावाजवळून एक नदी वाहते. या नदीचे पाणी गावातील लोक शेतीसाठी वापरतात. पावसाळ्यात नदीतील पाण्याची पातळी वाढते. गावातील काही लोकांनी नदीच्या काठावर झाडे लावली. त्यामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. गावकऱ्यांनी पावसाचे पाणीही साठवण्यास सुरुवात केली. उन्हाळ्यात या साठवलेल्या पाण्याचा उपयोग केला जातो. चला, उतारा वाचला, लक्षात आलं? आता हा उतारा तुम्ही वाचलेला आहे. तुम्हाला आता याच्यातून काय समजलं ते आपण प्रश्न रूपामध्ये बघणार आहोत. चला, प्रश्न क्रमांक 46. गावातील लोक नदीचे पाणी मुख्यतः कशासाठी वापरतात? कशासाठी वापरतात? शेतीसाठी. शेतीसाठी. पुढे प्रश्न क्रमांक 47. पावसाळ्यात नदीतील पाण्याची पातळी काय होते? पावसाळ्यात नदीची पाण्याची पातळी काय होते? वाढते. पुढे प्रश्न क्रमांक 48. नदी काठावर झाडे लावल्यामुळे कोणता फायदा होतो? मातीची धूप कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, माळीचा जो काही भूस्खलन जे झालं त्याच्या तिथे भूस्खलन ज्याला म्हणतात आहे, तिथे काय झालं, तर तिथे झाडे तोडली गेली होती. त्याच्यामुळे जमिनीची धूप जे आपण बोलतो आहे की नाही, माती जी आहे ही माती थांबवली गेली नाही आणि ती डायरेक्टली काय झाली, पूर्ण गावामध्ये उतरली आणि गाव तिथे पूर्णपणे बुडलं, नष्टच झालं. त्या पूर्णच्या पूर्ण ढिगा खाली गेलं. म्हणजेच नदी काठावर जर झाडं लावली तर फायदा काय होतोय? जमिनीची धूप कमी होते. प्रश्न क्रमांक 49. गावकऱ्यांनी पावसाचे पाणी का साठवले? उन्हाळ्यात उपयोग करण्यासाठी काय केलं? पाणी साठवलेलं आहे. नाही, रेन हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्यानुसार त्यांनी काय केलं? पाणी साठवलेलं आहे. पुढे 50 उतार्यातील प्रश्नच आहे. उतार्यातील गावकऱ्यांच्या कृतीतून कोणता संदेश मिळतो? तर नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर व संवर्धन करणे. लक्षात राहील? तर मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला सरावासाठी कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा. जेव्हा जेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल 100% मला माहिती आहे तुम्ही त्याच्यावर काहीतरी कमेंट लिहाल. नक्की लिहा मित्रांनो कमेंट. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच तुम्हाला भाग 2 लवकरच घेऊन येतो मित्रांनो. फक्त तुम्ही कमेंट करा की येणाऱ्या गुरुवारी किंवा सोमवारी आम्हाला हा लेक्चर घ्या, मी त्यानुसार लेक्चर काढत जाईल मित्रांनो. कसं झालं? व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया येणाऱ्या गुरुवारी. गुरुवारी कोणता व्हिडिओ घ्यायचा यासाठी जर तुम्ही सुचवलं
तर नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल, नाहीतर इतर विषयांसाठी किंवा इतर इयत्तेसाठी गुरुवारी येणारा व्हिडिओ असेल. चला, धन्यवाद.